आज आपण आहे ना मस्तपैकी असा डिंका आणि ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत। मुलं आहे ना जसं की काही काही गोष्टी असतात ज्या त्यांना आवडत नाही, जसं की माझ्या मुलाला आवडत नाही अक्रोड, सूर्यफुलाच्या बिया वगैरे जे काही आहे ना जे आपण यामध्ये टाकणार आहे। तर हे कसं आहे यामध्ये सगळं खाल्लं जाते। सो मी असे लाडू बनवले, तुम्हाला आवडले तर नक्की करून बघा। तर पहिल्यांदा इथे आहे ना मी पेंड खजूरच्या बिया काढून घेतल्या। मार्केटला आहे ना बिया काढलेले पण पेंड खजूर मिळतात, ते भेटले तर ते नक्की घ्या। पण हे जे आहे नॉर्मली सगळीकडेच अवेलेबल असतात। सो मी इथे हेच पेंड खजूर घेतले आणि त्याच्या बिया काढून घेतल्या पेंड खजूरच्या, आणि तुम्ही याला बारीक कापू पण शकता। जर नंतर एका कढईमध्ये 4 वाट्या खोबरा किस टाकून आहे ना गॅसची फ्लेम इथे लो ठेवलेली आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर मस्त असं याला परतून घेतलं। आता हे जे वाटी आहे ना, जी वाटी घेतली आहे त्याच वाटीने सगळं साहित्य मी इथे वापरणार आहे आणि चांगलं आहे ना याला जे खोबरा किस आहे ते मिक्स करत राहायचं आहे शेवटपर्यंत। खोबरा किसचा हलकासा तांबूस कलर आला ना की हे काढून घ्यायचं आहे। तर हे बघा मस्तपैकी असा तांबूस कलर आला। आता हे खोबरा किस भाजून झाला, एकत्र एका भांड्यात काढून घेतला मी। नंतर त्याच कढईमध्ये अर्ध्या वाटीच्या जवळपास पांढरे तीळ भाजून घेतले। पांढरे तीळ आहे ना छान असे तडतड उडतात आणि छान असे टम्म फुगतात, आणि हे जे सगळं साहित्य आहे ना एकदम हाय फ्लेमवर बिलकुल भाजायचं नाही आहे। तर हे बघा आपलं तीळ मस्त असे भाजून झालेले आहे। आणि आता त्याच कढईमध्ये आहे ना 2 टेबलस्पून खसखस टाकली। तर 2 टेबलस्पून म्हटलं मी 2 टेबलस्पून खसखस टाकली, ती पण एखादी मिनिटभर भाजून घेतली। आणि त्याच कढईमध्ये आता 2 टीस्पून मेथीदाणे भाजून घेतले। आता हे ना जास्त वेळ नाही भाजायचे मेथीदाणे, म्हणून शेवटी टाकले, कारण की जास्त वेळ जर भाजलं ना तर कडवटपणा मारू शकतो। बघा इथे भाजून झालेले आहे। पण जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर मेथीदाणे रात्रभर भिजवत ठेवा, नंतर दुसऱ्या दिवशी सुकायला ठेवा आणि हलकेसे भाजून आहे ना पावडर करून आहे ना नंतर तुपामध्ये भाजा, खूप छान लाडू होतात। तर पण वेळेवर जर करत असाल तर तुम्ही अशाच प्रकारे मेथी वापरू शकता। तर चला आता हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतलं। आता त्याच कढईमध्ये 1 ते 2 चमचे तूप टाकून घेतलं आणि हलकंसं गरम झालं ना की त्यामध्ये 1 वाटीभर बदाम चे तुकडे घेतलेले आहे। तुम्ही फुल जे सगळे बदाम असतात ते सुद्धा घेऊ शकता। तर मी याच वाटीभर बदाम घेतले आणि ते आहे ना भाजून घ्यायचे। तर इथे गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे आणि याला ना हलवत राहायचं आहे। खूप जास्त असं लालसर वगैरे करायचं नाही, हे ड्रायफ्रूट असतात आणि त्यामुळे हे पटकन भाजल्या जातात। पण बदाम आणि काजू एकत्र नाही भाजायचे, काजू लवकर भाजल्या जातात, बदाम नाही। सो बदाम इथे पहिल्यांदा मी भाजून घेतले। आता जे आहे ना हे काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये। आता तुम्हाला ज्यामध्ये लाडूचं जे सगळं मिश्रण टाकायचं आहे ना त्याच याच्यामध्ये टाका, म्हणजे मी इथे कोपर घेतला, म्हणजे ते जे त्याला तूप आहे ना ते वेस्टेज जाणार नाही, म्हणजे सगळं आपण ह्याच कोपरमध्ये टाकणार आहोत। अशा प्रकारचं तुम्ही एक मोठं भांडं घ्या, म्हणजे तूप वेस्टेज जाणार नाही म्हणण्याचा अर्थ। आता हे बदाम जे आहे छान असे भाजून झाले, तर ते एका काढून घेतलेले आहे। आता त्याच कढईमध्ये ना 1 वाटीभर काजू घेतलेले आहेत, तर ते पण भाजून घ्यायचे। आता तुम्ही इथे काजू तुकडा घेऊ शकता किंवा काजूचे एकदम बारीक करून सुद्धा तुम्ही इथे तुकडे करून भाजू शकता। तर आपल्याला हे बारीकच करायचे मिक्सरला, सो मी इथे काजू घेतलेला आहे अख्खा। तर ते भाजून झाले, काढून घेतले का त्याच कोपरमध्ये। नंतर त्याच कढईमध्ये तूप मी बिलकुल वापरलेलं नाही आहे। नंतर ह्या बिया टाकल्या, तर त्या बियासुद्धा चांगल्या अशा भाजून घ्यायच्या। तर बिया ह्या भाजून झाल्यानंतर फुटतात, ह्या बिया मस्त अशा टम्म फुगतात। तर नंतर त्याच कढईमध्ये ते वेगळं काही काढून घेतलं नाही मी, थोडंच होतं। आता यामध्ये अर्धा वाटी सूर्यफुलाच्या बिया टाकल्या आणि 1 वाटीभर पिस्ता। तुम्ही पिस्ता कमी जास्त करू शकता, फुलाच्या बिया कमी करू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल। बदाम काजू नक्की टाका, असेल तर टाका, पण अवेलेबल राहते सगळीकडेच, सो टाकू शकता। अर्धा वाटी अक्रोड टाकले, मुलं अक्रोड खात नाही, सो याच्यामध्ये चालले जातात खाण्यामध्ये। हे सगळं आहे ना 1 ते 2 मिनटं चांगलं भाजून घेतलं। आता सगळं भाजून झालेलं आहे आणि यामध्ये मी तूप बिलकुल वापरलेलं नाही आहे। तर जे 2 चमचे आधी टाकलं होतं तेवढंच तुपामध्ये सगळं हे भाजून घेतलं। आता एका कोपरमध्ये, म्हणजे ज्यामध्ये आपण जे काजू बदाम काढलेले त्यामध्येच हे सगळं काढून घेतलं
आता त्याच कढईमध्ये आहे ना अर्धा टीस्पून तूप टाकलं, म्हणजे थोडंसं तूप नव्हतं त्यामुळे अर्धा टीस्पून टाकलं. आणि तूप गरम झालं ना हलकंसं की त्यामध्ये 2 वाट्या मखाना लाही टाकले. तुम्ही मखाना लाही चं जे मी पावडर बनवणार आहे, पण तुम्ही जर मखाना लाही नसेल वापरत तर तुम्ही मुगाच्या डाळीचं पीठ किंवा कणिकसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता, किंवा सातूसुद्धा. तर इथे 2 वाटी मखाना लाही घेतली आणि लो टू मिडियम फ्लेमवर मस्त असं भाजून घेतलं. हातात आहे ना एखादा मखाना दाबून बघायचा आणि चुरा करून बघायचा. असा पटकन चुरा झाला ना म्हणजे समजायचं की मस्त असे भाजले गेले आहे. फक्त हाय फ्लेमवर नाही भाजायचे, जळले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. आता हे एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतले. आता त्याच कढईमध्ये 3 चमचे तूप घेतलं आणि तूप चांगलं हलकंसं गरम झालं ना की यामध्ये अर्धा ते पाऊण वाटीच्या जवळपास डिंक घेतला. तुम्ही इथे डिंक पण कमी जास्त करू शकता आणि एवढ्या लाडवांसाठी पाऊण वाटी डिंक ठीक आहे, खूप पण नाही आणि जास्त पण नाही. आता यामध्ये आहे ना तूप हलकंसं गरम झालं ना की त्यामध्ये थोडा डिंक टाकून आहे ना भाजून घ्यायचा. आता डिंक चांगला भाजला गेला पाहिजे, नाहीतर लाडू खाताना दाताखाली आलं ना की दात तुटू शकतो, हे काळजी घ्यायची. आता हे गॅसची फ्लेम इथे लो आहे आणि डिंक कधी पण गॅसच्या लो फ्लेमवर हे भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे म्हणण्याचा अर्थ. आणि थोडे तळायचे, खूप एका वेळेस भस्कन नाही टाकायचं. आणि जर तुम्हाला वाटत असेल की खूपच मोठे खडे आहे बुवा डिंकाचे, तर तुम्ही याला बारीक करून थोडंसं खलबत्त्याने ते सुद्धा तळू शकता. तर हे बघा इथे छान असा डिंक पूर्णपणे भाजून झालेला आहे. तो जे आहे ड्रायफ्रूट्स काढले नाही कोपरमध्ये, त्याच कोपरमध्ये एका साईडला काढून घेतले, म्हणजे तूप इकडे तिकडे जाणार नाही. आणि नंतर आता पेंडखजूरच्या बिया आपण काढून टाकलेल्या होत्या. हे पेंडखजूर आहे, याला तुम्ही बारीक करू शकता चाकूनी, कैचीनी वगैरे, पण मी हे नाही केले. तर तूप टाकलं. आता पुन्हा यामध्ये 2 चमचे, नंतर यामध्ये ज्या पेंडखजूर होते ते 3 वाटी घेतलेले आहे. आणि तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. खूप गोड खाव वाटत असेल तर पेंडखजूर तुम्ही थोडेसे वाढवू शकता. आता हे गॅसची फ्लेम लोच आहे आणि मस्त असे भाजून घेतले आणि थोडेसे चमच्याने आहे ना स्मॅश केले. आणि पुन्हा अर्धा किंवा 1 टीस्पून पुन्हा तूप टाकलं आणि लागलं तसं तूप टाकायचं, खूप एकदम तूपही खूप वापरायचं नाही. आणि छान असे भाजून झाले, छान नरम झालेले आहेत. तर हे काढून घेतले. आता हे जे आहे आपण थंड होऊ देऊ, तोपर्यंत त्याच कढईमध्ये पुन्हा तूप टाकून घेतलं. आता हे कसं पहिल्यांदा जे म्हशीचं तूप होतं आणि हे तूप जे आहे संपलं माझ्याकडलं. मग जे घरी दूध येते ना त्या दुधाची साय काढून जे तूप काढलेलं आहे ते घेतलं, गाईचं तूप, आणि 2 ते 3 चमचे पुन्हा तूप टाकलं. आणि नंतर मग इथे घेतलेलं आहे आपलं खारीक पावडर. इथे 2 वाटे आधी टाकलेलं होतं आणि आता हे अर्धी वाटी. तर हे चांगलं असं आहे ना परतून घ्यायचं. फक्त आहे ना इथे गॅसची फ्लेम पण लो पाहिजे आणि खूप वेळ नाही भाजायचं. हे पण ड्रायच असते हे पावडर, त्यामुळे बिलकुल जास्त वेळ भाजत बसायचं नाही. हलकासा सुगंध यायला लागला की बंद करून द्यायची गॅस. आता हे बघा छान असं मिक्स झाले आहे तुपामध्ये आणि गॅसची फ्लेम बिलकुल लो आहे, बघू शकता तुम्ही. आणि चांगलं हे भाजून घेतल्यानंतर ना इथे गॅसची फ्लेम आता मी बंद करून टाकते. बघा मिक्स करत राहायचं कंटिन्युअसली, बिलकुल हे वेगळं असं सोडायचं नाही. आता इथे गॅस बंद केली आणि याला आता कढईमध्येच मी राहू देणार आहे. आता सगळं बघा भाजून झालेलं आहे. चला आता एका छोट्या मिक्सरच्या पॉटमध्ये आहे ना तीळ, खसखस आणि मेथी जी भाजून घेतली होती ना ती बारीक करून घ्यायची. आणि हे आहे ना अगदी पटकन फिरवले म्हणजे बारीक होते. पल्स मोडवरी फिरवलं ना तरी बारीक होते. आणि मेथी जी आहे ना पटकन अशी बारीक झाली पाहिजे अशी भाजून घ्यायची. आणि तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला अशी वापरायची नसेल तर तुम्ही भिजवून सुद्धा हे वापरू शकता. आता इथे मी जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते ना ते सगळे एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकले. आता छोट्या भांड्यात हे होणार नाही, त्यामुळे मी वेळ वाचवण्यासाठी मोठं भांडं घेतलं आणि मोठ्या भांड्यामध्ये सगळं टाकून घेतलं.
आणि ते सुद्धा अगदी पल्स मोडवर 2 ते 3 वेळा फिरवलं आणि मस्त असं बारीक झालं. आता खूप बारीक म्हणजे खूप पावडरही केलेली नाही आहे, बघू शकता तुम्ही. असे थोडे दाणे दाणे रवाळ असं दिसत असेल. तर पल्स मोडवरच मी फिरवून घेतलं 2 ते 3 वेळा आणि चमच्याने मिक्स करत राहिली. नंतर हे एका ज्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स काढले होते त्याच कोपरमध्ये घेतलं. म्हणजे तुम्हाला सांगितलं मी तूपचे जे आहे वेस्टेज जाणार नाही तूप. नंतर त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये डिंक जो भाजून घेतला होता तो काढून घेतला. तुम्ही छान याला एखाद्या याने सुद्धा बारीक करू शकता, पण मिक्सरला एकसारखा बारीक होईल. आणि तुम्हाला आधीच सांगितलं भाजला गेला ना तर पटकन असा बारीक होतो आणि दाताखालीही असा कडक लागत नाही. आता तो सुद्धा डिंक बारीक केलेला काढून घेतला, जे आपण ड्रायफ्रूट्स बारीक केलेले होते. आता त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये जे मखाना भाजून घेतलेले होते तर तेच जे आहे हे सुद्धा पल्स मोडवर फिरवून घ्यायचे आणि चांगले भाजले गेले ना इझिली पावडर होते. तुम्हाला काही गरज नाही वेगळं पावडर वापरण्याची. आणि असं सगळ्यांच्या पोटात जाते आणि छान असं सगळं रोजच्या रोज थोडं थोडं सगळंच मिळतं आपल्याला या लाडूद्वारे. नंतर आता सगळं बारीक झालेलं आहे. आता इथे राहिला खोबरा किस, तर हा सुद्धा हाताने बारीक होतो पण पाहिजे तसा नाही. सो इथे मिक्सरला मी टाकून घेतला आणि याला सुद्धा अगदी पल्स मोडवर 1 ते 2 वेळा फिरवल्यानंतरही मस्त असं बारीक पावडर होते, बघू शकता. बारीक पण नाही केलं एकदम, अगदी पल्स मोडवर फिरवायचं म्हणजे एकदम पावडर होत नाही. म्हणजे खाताना जे आहे ना लाडू मस्त लागतात. आता हे सुद्धा त्याच कोपरमध्ये काढून घेतलं. बघा ऑलमोस्ट आपलं रेडी आहे. आणि आता जे आपण मेथी, खसखस आणि तीळ बारीक केली होती ते सुद्धा पावडर यामध्येच टाकून घ्यायची. आता राहिले आपले पेंड खजूर आणि खारीक पावडर. तर खारीक पावडरसुद्धा मस्त अशी कढईमध्येच ठेवली होती मी, ती सुद्धा भाजून झालेली होती तर ती सुद्धा टाकून घेतली. आता इथे कोपर छोटा पडून राहिला होता, सो म्हटलं चला असू द्या काही नाही, तरीसुद्धा मी त्यामध्येच मिक्स केलं सगळं. आता इथे पेंड खजूरसुद्धा भाजलेले होते. तर काय आहे की याला जर आधी तुम्ही बारीक केलं ना तर या मिक्सरला बारीक करण्याची गरज नाही नंतर. पण मी आधी बिया काढल्या आणि लगेच भाजायला घेतले. तर भाजल्यानंतर मी मिक्सरला फिरवले. बिलकुल मिक्सर खराब होत नाही, फक्त पल्स मोडवर फिरवलं आणि एकदम भुगा पण नाही केला त्याचा. पल्स मोडवर फिरवून आहे ना फक्त असं त्याला एकसारखं असं बारीक म्हणजे चुरा झाला त्याचा बस. आता हे ताटाला थोडंसं तूप लागलेलं होतं तर त्या पावडरने मी हे पुसून घेतलं. शेवटी टाकली विलायची पावडर 1 ते 2 चमचे आणि सगळं चांगलं मिक्स केलं. आता सगळं चांगलं मिक्स केल्यानंतरच याचे लाडू बांधायचे. आता हे बघा खूप मेहनत लागते. आपण असे नॉर्मली पटापट बनवतो, पण व्हिडिओ शूट करणे आणि कॅमेरा लावणे हे सगळं वेळ लागते. तो त्यामुळे तुम्ही व्हिडिओला प्लीज लाईक करा, छानशी एक कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि इथे माझे पाय दुखत होते उभं राहून त्यामुळे मी इथे 11:30 वाजले होते रात्रीचे. इथे मी लाडू बनवून घेतले कारण की आज स्वयंपाक नव्हता सो करायचा. मग इथे मी बसून घेतलं हॉलमध्ये आणि लाडू बांधून घेतले कारण की आधीचे जे लाडू होते ते सगळे संपलेले होते. रोज एक लाडू खाल्ला ना तरी सगळं आपल्याला मिळते. म्हणजे रोज आपण काजू वेगळे, बदाम वेगळे, हे वेगळं ते वेगळं नाही खात ना, असं अंगुनीन नाही खात. तो असे लाडू बनवून ठेवले आणि तुम्हाला सांगते मी एकदम खूप मोठे बांधलेले नाही आहे, असे छोटे छोटे बांधले म्हणजे सकाळी मुलांना खायलाही कंटाळा करणार नाही आणि पटकन खाल्ल्या जातील. अगदी छोटे छोटे बांधलेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे मी सगळे लाडू बांधून घेतले आणि तुम्ही रोज खा एक लाडू, तर खूप छान असे डिंकाचे लाडू खूप छान लागतात. तुम्ही मेथी जे आहे मेथी टाकलेली होती ना ती तुम्ही स्किप करू शकता नसेल आवडत तर, पण नक्की टाका. छान लागतात हे लाडू आणि खूप मस्त झाले होते. एकदम गोड नाही, एकदम फिक्के पण नाही. अशा प्रकारे जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही थोडंसं प्रमाण पेंड खजूरचं वाढवू शकता. आणि पाक मेन म्हणजे करायचा नाही आहे, साखर नाही, गूळ नाही. खूप छान असे लाडू, हेल्दी असे लाडू झालेले होते. तर आमच्या इथे आम्ही रोज एक लाडू खातो. तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. जर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. अशाच छान छान रेसिपीसोबत पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा
आणि पुन्हा एकदा सांगते, रिक्वेस्ट आहे, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकनला नक्की प्रेस करा, म्हणजे जे पण व्हिडिओ टाकतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर बाय बाय.